जागतिक लाईनमन दिवस. जागतिक लाईनमन दिनाचे औचित्य साधून आज घनसावंगी महापारेषण महावितरण कार्यालयामध्ये प्रकाश दूत म्हणजे लाईनमन तालुक्यातील प्रकाश दूतांचा सामाजिक कार्यकर्ते धर्मवीर रामभाऊ घोगरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी महावितरणाचे कार्यकारी अभियंता माननीय मठपती साहेब, उपअभियंता संदीप पवार साहेब तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना धर्मवीर रामभाऊ घोगरे यांनी सांगितलं की वाडी रस्त्यापासून ते मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा करणारे प्रकाश दूत लाईनमॅन हे आपल्या जीवावर उद्धार होऊन कर्तव्य बजावत असतात। अनेकदा यांना ऊन पाऊस वारा या कसल्याचीही गोष्टीची तमा न बाळगता आपलं कर्तव्य पार पाडावे लागतं। पुढील काळात महावितरणाने तात्काळ सेवेसाठी लाईनमॅनसाठी 4 चाकी वाहनांची व्यवस्था करावी व 18 तास ते 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या लाईनमॅनची आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी व त्यांना आवश्यक असणारी सेफ्टी किट लवकरात लवकर महावितरण प्रदान करावी। घनसावंगी तालुक्यातील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर धर्मवीर रामभाऊ घोगरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आल्याचं हा समाधान व्यक्त होत आहे। आणि मी गावाकडे जेव्हापासून राहतो, अगोदर मी शहरात राहत होतो, पण गावाकडे प्रत्यक्षामध्ये जेव्हा मी तुमचं काम बघतो, उन्हाळा पावसाळा हिवाळा रात्रंदिवस तुम्ही जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी 2 हात करणारा प्रकाश दूत म्हणजे लाईनमन चतुर्श्रेणी कामगार आणि महावितरणच्या या घनसावंगी तालुक्यातल्या 2-2.5 लाख लोकांना प्रकाशामध्ये आनंदाची झोप ज्या व्यक्तीमुळे येत असेल ते फक्त म्हणजे लाईनमॅन मुळे येते। आणि त्या गोष्टीचं खरंच आम्हाला कौतुक वाटतं। बऱ्याच वेळेला आम्ही लाईट गेली की डायरेक्ट लाईनमॅनला फोन करतो आणि अधिकाऱ्यांना देखील फोन करतो। अधिकारी काचेच्या आत असतो, एसी मध्ये असतो, घरामध्ये असतो, बंगल्यामध्ये असतो, पण चतुर्श्रेणी कामगार म्हणजे प्रकाश दूत लाईनमॅन साहेब जे असतात तर ते 24 तास जसं पोलीस ड्युटीवर असतात त्याचप्रमाणे ते ड्युटीवर असतात। आणि महिला सुद्धा आमच्या लाईनमॅन आहेत। ती जर एखाद्या बाळाला जरी पाजत असेल आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा फोन आला, ती कर्तव्य बाळाला बाजूला ठेवून आपलं कर्तव्य बजावत असते। तर या महावितरणच्या लाईननी शुभदिनी मी तुम्हाला तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला एवढ्याच शुभेच्छा देतो की तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाची